नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत। KEA कर्नाटकाकडून आयुष कोर्सेससाठी स्ट्रे वॅकन्सी राऊंड संदर्भात नवीन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। UG नीट 2025 अंतर्गत जे विद्यार्थी आधीच आयुष महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले आहेत त्यांना आता NRI सीटसाठी पर्याय भरता येणार आहेत, अर्थात ऑप्शन फॉर्मची एंट्रीसुद्धा तुम्ही आता करू शकतात। KEAने स्पष्टपणे सांगितले आहे की आधी प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांनाही स्ट्रे वॅकन्सी राऊंडमधील NRI सीटसाठी अर्ज करता येईल। पर्याय भरण्यासाठी शेवटची तारीख अर्थात ऑप्शन फॉर्म एंट्री भरण्यासाठी शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजेच तुमच्याकडे फक्त काही दिवसच शिल्लक उरलेले आहेत। सरकारच्या आदेशानुसार उरलेल्या NRIच्या सीट्स अर्थात ऑदर कोटा अंतर्गत त्याच NRIच्या फीवरती वाटप केल्या जाणार आहेत। म्हणजे तुम्हाला NRIचीच फीस पे करावी लागणार आहे, परंतु याची जी काही अलोकेशन प्रोसेस असते ती तुमची ऑदर कोटामार्फत होणार आहे। म्हणून जर तुम्हाला NRI सीटमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा तुम्ही आधीच आयुष कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असेल तरीही तुम्हाला ही संधी मिळू शकते। लक्षात ठेवा, ही प्रक्रिया केवळ 13 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू आहे, म्हणून लगेच KEAच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे पर्याय भरा। अधिक माहितीसाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकतात। ही माहिती योग्य वेळी मिळावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि तुमच्या आयुष प्रवेश प्रक्रिये योग्य निर्णय घ्या। आणि तुम्हाला कन्फर्म जर सीट या राऊंडमार्फत जर पाहिजे असेल तर नक्कीच खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।